नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया तर इथे जयू आत्या खूपच जास्त अर्णववरती रागवलेली असते. ती म्हणत असते की तुमच्या इथे काम करणाऱ्या एम्प्लॉईची तुम्ही अशी काळजी घेता का? म्हणजे तुम्ही बरोबर बंद पडलेल्या गाडीमध्ये माझ्या इशूला कसं काय बसवलंत? तिच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न केलात तुम्ही आणि यासाठी मी तुम्हाला कधीही माफ करणार नाही आहे, कळलं तुम्हाला? आणि एवढं सगळं करून सवरूनसुद्धा इथे तुम्ही तोंड वर करून तिला बघायला आलात का? कशासाठी आलात इथे तुम्ही? आत्ताच्या आत्ता इथून चालते व्हा. तेव्हा इथे आता जे काही जयू आत्या बोलत असते ते आता इशूला अजिबात आवडत नाही. कारण इशूला असं वाटत असतं की अर्णव हा एवढा मोठा माणूस आहे आणि तो आपल्या घरी मला बघायला आला आहे आणि त्याचा आपल्या घरामध्ये एवढा मोठा अपमान होतोय हे तिला सहन होत नाही. आणि इशू म्हणत असते, "एक मिनिट आत्या, हे बघ तू अर्णव सरांना काही बोलू नकोस. अर्णव सर माझे बॉस आहेत आणि ते एवढे मोठे बॉस असूनसुद्धा मी एक साधी एम्प्लॉई आहे आणि ते बघायला मला आपल्या घरी आलेत आणि आपल्या घरी आल्यानंतर माझ्या बॉसचा असा अपमान झालेला मला सहन होणार नाही आहे. त्याच्यामुळे तू आता अर्णव सरांना काही बोलू नकोस. तेव्हा इथे ते मला बघायला आलेत हीच खूप मोठी गोष्ट आहे." तेव्हा इथे आता जे काही इशू बोलते ते ऐकल्यानंतर अर्णवला खूप जास्त आश्चर्य वाटतं. त्याला असं वाटतं की इशू आता तिच्या आत्यालासुद्धा गप्प करते माझ्यासाठी. आणि तेव्हा नम्रताला तर खूपच जास्त कौतुक वाटतं की इथे इशू एवढी रागवली होती अर्णववरती आणि जेव्हा आत्या त्याला वाईट साईड बोलायला लागली, त्याचा अपमान करायला लागली, तेव्हा इथे ईश्वरी आता अर्णवची साईड घेऊन आपल्या आत्यालाच बोलली आणि तिला गप्प केलं. त्यामुळे इथे अर्णवसुद्धा तिच्याकडे आश्चर्याने बघतो आणि त्याचबरोबर तिची बहीण नम्रतासुद्धा. आणि जयू आत्याला वाईट वाटतं कारण ईश्वरी पटकन अर्णवच्या समोर आपल्या आत्याला गप्प करते. तेव्हा इकडे इशू म्हणत असते की सर, मी माझ्या आत्याच्या तरफसे तुम्हाला सॉरी म्हणते. तिचं बोलणं मनाला लावून घेऊ नका. ती कधी कधी अशीच रागाच्या भरात बोलते. तेव्हा इकडे आता ईश्वरीचा हात अर्णवच्या हातामध्ये आलेला असतो कारण ती उभी राहत असताना तिचा तोल जातो आणि तेव्हा अर्णव तिला आधार देतो. तेव्हा ईश्वरी अर्णवच्या हातातून आपला हातसुद्धा बाजूला करते आणि म्हणत असते की त्यासाठी मी तुमची माफी मागते की माझ्या आत्याने माझ्या काळजीपोटी तुम्हाला सुनावलं. तेव्हा इथे ईश्वरी ही मनाने खूपच जास्त चांगली असते. तर इथे अर्णवची एवढी मोठी चुकी आहे, पण तो एवढा मोठा माणूस असताना देखील घरी बघण्यासाठी तिला आलाय. म्हणजे त्याला कुठे ना कुठेतरी आपल्या चुकीची जाणीव आहे म्हणूनच. आणि त्यामुळे इथे जयू आत्या जेव्हा त्याला म्हणते की हे सगळं तुमच्यामुळे झाले, बघा तुम्ही काय अवस्था करून ठेवली मुलीची, अहो बेजबाबदार आहात तुम्ही. तेव्हा इथे एवढं सगळं जयू आत्या अर्णवला बोलत असते, त्याचा अपमान करत असते. पण अर्णव मात्र गप्प उभा राहिलेला असतो. जयू आत्याला एक उलटा शब्दसुद्धा बोलत नाही. आणि तेव्हा इथे आता इशूने त्याची बाजू घेतलेली असते. तेव्हा अर्णव म्हणतो, म्हणजे याचा अर्थ तू मला. तेव्हा ईश्वरी म्हणते, अजिबात नाही हां, मी आत्यासमोर तुमची बाजू घेतली म्हणून मी तुम्हाला माफ केले असा त्याचा अर्थ होत नाही. मी तुम्हाला अजिबात माफ केलेलं नाही आहे आणि तुम्हाला कधी माफ करणारसुद्धा नाही, असं ईश्वरी म्हणते. तेव्हा इथे आत्यालासुद्धा इशूच्या बोलण्याचा राग येतो कारण अर्णवच्या समोर ईश्वरीने तिला गप्प केलेलं असतं. त्यामुळे इथे आत्यासुद्धा रागून निघून जाते. तेव्हा अर्णवला कळलेलं असतं की जरीसुद्धा ईश्वरीने तिच्या आत्यासमोर माझी बाजू घेतली असली तरीसुद्धा मनामधून तिने मला अजून माफ केलेलं नाही आहे. तिच्याबरोबर हे जे काही घडले त्यासाठी तिने मलाच जबाबदार ठरवलेलं आहे. म्हणजे इथे ईश्वरीला असंच वाटतंय की तिच्या अपघाताच्या मागे अर्णवचाच खूप मोठा हात आहे आणि म्हणून इथे ईश्वरी त्याच्यावरती रागवलेली असते. तेवढ्यात अर्णवला मामाचा फोन येतो. तो म्हणतो, हां मामा बोला. तेव्हा इथे त्या ड्रायव्हरचा पत्ता लागलेला असतो आणि इथे पोलिसांनी ड्रायव्हरला पकडलेलं सुद्धा असतं. तेव्हा इथे आता ही बातमी जेव्हा अर्णवला कळते तेव्हा अर्णव ईश्वरीला म्हणतो की तो ड्रायव्हर आहे ना, त्याला पोलिसांनी पकडलंय. आता लवकरच कळेल की हे सगळं कारस्थान त्याला कुणी करायला सांगितलं होतं. तेव्हा इथे अर्णवलासुद्धा आता ऐकायचं असतं की नक्की इथे ईश्वरी देसाईला मारण्याची सुपारी कुणी दिली होती. आणि एवढंच नाही तर बरोबर तिचा अपघात घडून येत असताना तिच्यासमोर अर्णवचं नाव घ्यायला कुणी सांगितलं होतं हे सुद्धा आता अर्णवला जाणून घ्यायचं असतं. तेव्हा तो जाता जाता ईश्वरीला म्हणतो की हे सगळं कुणी केलंय ना, ते आता लवकरच कळेल. मग तेव्हा तरी तुला कळेल की हे सगळं करण्यामागे माझा काहीही हात नाही आहे.
तेव्हा अर्णव जात असताना पुन्हा एकदा ईश्वरीकडे मागे वळून बघतो, पण ईश्वरी त्याच्याकडे बघत असताना लगेचच दुसरीकडे मान फिरवते आणि अर्णवकडे बघतसुद्धा नाही. इतका तिला राग आलेला असतो. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इन्स्पेक्टर साहेबांनी त्या ड्रायव्हरला पकडलेलं असतं आणि त्याची चांगली धुलाई सुरू असते. पण तो ड्रायव्हर म्हणत असतो की साहेब, अहो जे काही सांगितले ना तुम्हाला तेच खरं आहे हो, मी खरं सांगतोय, मी ती गाडी चोरायला गेलो होतो. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, चोरायला गेला होतास? खोटं बोलतोयस तू, खोटं बोलतोयस, मारू का तुला? आणि त्याला अजून इथे आता मार देत असतो, जेणेकरून तो घाबरून आता तरी खरं बोलेल. पण प्रेक्षकांनो, तो ड्रायव्हरसुद्धा खूपच जास्त हुशार, अजिबात खरं बोलायला काही तयार नसतो. तेव्हा इथे आता अर्णवसुद्धा आलेला असतो. हवालदार साहेब येतात आणि म्हणतात की सर, अहो इथे अर्णव राज्य शिखरे आलेले आहेत. तेव्हा इथे इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की बोलवा त्यांना आतमध्ये. तेव्हा अर्णव तिथे आलेला असतो आणि म्हणतो, साहेब याने काही सांगितलं का? तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, नाही, अजून तरी काही बोलत नाही आहे तो. आणि आतापर्यंत त्याला विचारणा करता तो एवढंच सांगतोय की तो फक्त तिथे गाडी चोरायला आला होता आणि गाडी चोरून घेऊन जात होता, एवढंच सांगतोय. तेव्हा अर्णव म्हणतो की हा फक्त तिथे गाडी चोरायला आला नव्हता. त्याला तुम्ही विचारा की ईश्वरी देसाई हिला मारण्याची सुपारी त्याला कुणी दिली होती. तेव्हा इथे तो माणूस म्हणतो की नाही हो साहेब, नाही, मी खरं सांगतोय, मी त्या मुलीला मारायला तिथे आलोच नव्हतो. तिचा आणि माझा काय संबंध? मी उलट तिला तिथून जायला सुद्धा सांगितलं होतं, पण ती बाजूला नाही झाली. ती म्हणाली की आपल्याला स्नॅक्स आणायचे आहेत म्हणून. मग मला ती गाडी चोरायची होती. मी असा विचार केला होता की अर्ध्या रस्त्यात गेल्यानंतर तिला उतरायला लावायचं, पण ती गाडी बंद पडली होती हे मला माहिती नव्हतं. त्याचे ब्रेक फेल होते हे मला माहिती नव्हतं आणि मग त्या गाडीचा अपघात झाला आणि मी उडी मारली. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, तू उडी मारलीस आणि जर ईश्वरी देसाईच्या जीवाचं काही बरं वाईट झालं असतं तर? तुला कळत नाही का? स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केलास आणि तिचा जीव धोक्यात घालवलास. तेव्हा मामा म्हणतात, पण अर्णव, तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का? स्टोरी खूप सोपी नाही झाली का? तेव्हा अर्णव म्हणतो, माहिती आहे मला मामा, हा कुणाचं तरी नाव लपवण्याचा प्रयत्न करतोय. हे बघ, खरं खरं सांग, तुला इथे कोणी पाठवलं होतं? तेव्हा तो म्हणतो, सांगतोय ना साहेब, गाडी चोरायला आलो होतो. तेव्हा इथे अर्णव म्हणतो की साहेब, तुमची काही हरकत नसेल तर मला थोडे प्रश्न विचारायचे आहेत, विचारू शकतो का? तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, हो नक्कीच, विचारू शकता तुम्ही प्रश्न. तेव्हा अर्णव म्हणतो, हे बघ, तुझं असं म्हणणं आहे की तू गाडी चोरायला आला होतास, बरोबर आहे. मग तू गाडी चोरायला आला होतास तर तिथे तू फेऱ्या का मारत होतास? तू जेव्हा तिथे उभा होतास ना, CCTV फुटेजमध्ये आम्हाला दिसतंय, तू लगेच गाडीमध्ये बसून निघून का नाही गेलास? जणू काही तू तिथे ईश्वरी देसाईची वाट बघतोयस असंच आम्हाला वाटतंय. आणि त्याचबरोबर तिथे माझ्या किती गाड्या उभ्या होत्या? 5 गाड्या उभ्या होत्या आणि त्यातल्या 2 गाड्या आहेत ना, त्या खूपच जास्त एक्सपेन्सिव्ह आहेत. मग तू त्यातली कुठलीही गाडी चोरली नाहीस. तू बरोबर तीच गाडी कशी काय चोरलीस, जी बाहेर उभी आहे, जी माझ्या बंगल्याच्या बाहेर उभी आहे आणि ती गाडी बंद आहे, बरोबर, आणि ती स्वस्तसुद्धा आहे. मग माझ्या 2 एक्सपेन्सिव्ह गाड्यांपैकी त्यातली तू चोरलीसुद्धा नाहीस, एक साधी गाडी चोरलीस. बरं, चोरलीस तर चोरलीस, त्याच्यामध्ये ईश्वरी देसाईलासुद्धा बसू दिलंस. असं का? जर तुला ती गाडी चोरायची होती तर तू खोटं बोलू शकला असतास ना, की तुम्ही या गाडीमध्ये बसू नका म्हणून, ही गाडी बंद आहे, मी चालू करायला घेऊन जातोय, असं काहीतरी कारण तुम्ही दिलंच असतं. पण तुम्ही यातलं काहीसुद्धा केलं नाही. तुम्ही ईश्वरी देसाईला गाडीमध्ये बसवलं आणि तिलासुद्धा मुद्दामून तिथून घेऊन गेलात. हाच याचा अर्थ होतो. पण तुम्ही आता काही खरं सांगत नाही आहेस तू. त्याच्यामुळे आता खरं खरं बोल. तुला कुणी सांगितलं होतं? कुणी सांगितलं होतं ईश्वरी देसाईला मारायला आणि तिच्यासमोर माझं नाव घ्यायला? खरं खरं सांग की मी तुला सांगितलं होतं तिला मारायला म्हणून. असं बोलायची काय गरज होती? तेव्हा इथे तो चोर म्हणतो की नाही साहेब, मी खरं सांगतोय, मी गाडीच चोरायला आलो होतो, पण त्या गाडीचे ब्रेक फेल झाले म्हणून मला उडी मारावी लागली. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, हे बघ, तू खोटारडा आहेस, 1 नंबरचा खोटा बोलतोयस तू. तेव्हा इथे इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात की अर्णव सर, तुम्हाला काय वाटतं, हा भुरटा खरोखर मारायला आला असेल का ईश्वरी देसाईला? मला नाही वाटत हो, साधा चोर आहे हा. हा काय एखाद्या माणसाला मारणार? तेव्हा अर्णव म्हणतो, नाही, अजिबात नाही, हा साधा चोर वाटतोय तुम्हाला? अहो, त्याने एवढी मोठी गाडी चोरली, पण त्याच्यामध्ये ईश्वरी देसाईला घेऊन गेला आणि तिलासुद्धा मारण्याचा प्रयत्न केला. मला माहिती आहे ना, हा खोटं बोलतोय. याला नक्कीच कुणीतरी माझं नाव घेऊन तिला मारायला सांगितलं होतं.
तेव्हा इथे अर्णव म्हणतो, एक गोष्ट लक्षात ठेव, आता तू खोटं बोलतोयस, पण ज्या क्षणी मला कळेल ना की हे सगळं तुला कुणी करायला सांगितलं होतं, त्या व्यक्तीचं नाव कळेल मला, तेव्हा तुला पश्चाताप होईल की आधीच सत्य सांगितलं असतं तर बरं झालं असतं. कळलं का तुला? तेव्हा तुझी इथून सुटका नाही आहे. जोपर्यंत मला सत्य कळत नाही तोपर्यंत तू इथेच सडायचं, आणि जेव्हा मला कळेल की हे सगळं तू कुणाच्या सांगण्यावरून केलेस तेव्हा तुला हे सगळं महागात पडेल. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे वल्लरी म्हणत असते, लावण्या, तू मला का बोलवलंयस गं? आपला प्लॅन फसला, आपली नावं त्या माणसाने सांगितली, ही बातमी द्यायला तू मला इथे बोलवलंयस का? तेव्हा लावण्या म्हणते, मामी, अहो किती विचार करता तुम्ही, एवढा विचार करू नका. तुम्हाला खरंच असं वाटतंय का की मी असताना तुम्हाला घाबरायची गरज आहे? मी तुम्हाला या प्रकरणामध्ये अडकवेन असं खरंच वाटतंय तुम्हाला? तेव्हा मामी म्हणत असते, आता मग काय करणार आहेस तू? तेव्हा लावण्य म्हणते, मामी, अहो एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. मगाशी त्या चोराच्या मागे काही पोलीस लागले होते. तेव्हा त्याने एका ठिकाणी लपून मला फोन केला होता आणि त्याने सांगितले की पोलीस त्याचा शोध घेता घेता त्याच्या मागे लागलेत म्हणून, आणि तो आता भेटूसुद्धा शकतो. तेव्हा मी त्याला एक आयडिया सांगितली. त्याला मी म्हणाले की आता तू पळत राहू नकोस, एक काम कर, स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन कर, सरेंडर कर स्वतःला आणि खरं खरं सांग. तेव्हा वल्लरी म्हणते, म्हणजे आपण ज्याला सुपारी दिली होती हे सांगायला सांगितलंस की काय? तेव्हा लावण्य म्हणते, मामी, अहो एवढी मूर्ख वाटते का हो मी तुम्हाला? मी त्याला असं सांगितलं की तू पोलिसांना सांग की तू तिथे त्या ईश्वरी देसाईला मारायला गेलाच नव्हतास, तू तिथे ती गाडी चोरायला गेला होतास, तू एक भुरटा चोर आहेस असं त्यांना वाटलं पाहिजे. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की आणि तुला शेवटपर्यंत हेच बोलायचं आहे की तू ती गाडीच चोरायला गेला होतास, सत्य तुला सांगायचंच नाही आहे. तेव्हा इथे वल्लरी म्हणते, मग तुला काय वाटतं, त्याला जर चांगला चोप भेटला तर तो आपली नावं घेणार नाही का? तेव्हा लावण्य म्हणते, मामी, असं का करेल तो? अहो तो असं अजिबात करणार नाही आहे, आणि तसंही त्या कामाचे मी त्याला अजून पैसे मोजलेत, त्याच्यामुळे तो आपलं नाव कुठेही घेणार नाही आहे. तो शेवटपर्यंत हेच बोलणार आहे की ईश्वरी देसाई गाडीमध्ये येऊन बसली, तो गाडी चोरायलाच तिथे गेला होता, त्याचा काही संबंध नाही आहे ईश्वरी देसाईशी आणि तिला मारण्याशी सुद्धा. तेव्हा वल्लरी म्हणते, खरंच गं लावण्या, चांगली आयडिया केलीस तू. त्याला सांगितलंस की फक्त गाडी चोरायला आलो होतो एवढंच बोल म्हणून. मला आता खरंच खूप आनंद झाला आहे. माझ्या मनावरचं ओझं अगदी हलकं झाल्यासारखं वाटतंय. खरंच लावण्या, खूप हुशार आहेस तू. म्हणजे जर आपल्याला काही तोटा होत असेल तर त्याच्यामध्ये फायदा कसा निर्माण करायचा हे अगदी तुला बरोबर जमतं. तेव्हा लावण्य म्हणते, मग ती तर माझ्या अंगातली कला आहे. तेव्हा इथे लावण्याने आता चांगलाच गेम केलेला असतो. त्या इथे आता गुंड माणसाला सांगितलेलं असतं की गाडी चोरायला गेलो होतो एवढंच म्हण, बाकी काही म्हणू नकोस. तेव्हा इथे अर्णवला त्याच्यावरती संशय असतो. तरी इथे नम्रता ईश्वरीला गोळ्या वगैरे देत असते. तेव्हा जयू आत्या म्हणत असते की ही श्रीमंत माणसं असतात ना, ही काय करतात, चुका करतात. ही श्रीमंत माणसं आहेत ना, एवढ्या चुका करतात की त्यांना त्या सावरता येत नाही, आणि मग त्याचं खापर आहे ना, गरीब लोकांच्या माथी फोडून मोकळे होतात. स्वतः मात्र करून सवरून नामानिराळे राहतात. मला माहिती आहे ही श्रीमंत माणसांची वृत्ती आहे. आधी चुका करायच्या, नंतरला त्या दुसऱ्यावरती ढकलून मोकळं व्हायचं. नाही, पण आता नाही. हे सगळं आहे ना, मी आता तुमच्या आईवडिलांना सांगणार आहे, दादा वहिनीला सांगणार आहे. आता बास झालं, हिला तुमच्याकडे घेऊन जा. माझ्या डोक्याला अजून ताप देऊ नका. जेव्हापासून ही माझ्या घरी आली तेव्हापासून एक दिवससुद्धा या घरामध्ये माझा सुखाने गेलेला नाही आहे. त्यामुळे आता माझ्या डोक्याला अजून हिचा त्रास नको. तुम्ही या आणि तुमच्या या मुलीला घेऊन जा. तेव्हा इकडे आता जयू आत्या म्हणत असते, कशाला ठेवू मी तुला इथे? तुझ्यामुळे माझा बीपी का वाढून घेऊ? सातत्याने रोज काही ना काहीतरी तुझ्याबरोबर घडतच आहे. गावात किंवा या शहरात दुसरी कुठली माणसं नाही आहेत का? तेव्हा नम्रता म्हणते, जाऊ दे ना गं आत्या, कशाला तू एवढं बोलतेस? आपल्या इथे इशूला त्रास होईल ना हे सगळं ऐकल्यानंतर. तेव्हा इथे आता तिची आत्या म्हणत असते, जयू आत्या, का गं, तुला तुझा आणि तिचा त्रास दिसतो, हिला तिच्या आईवडिलांचा त्रास दिसतो, आणि मला मला इतका त्रास होतो तो तुम्हाला दिसत नाही का? दादा वहिनीला सांगते,
हिला इथून घेऊन जा म्हणून माझ्या डोक्याला आणखीन त्रास नको. तेव्हा इथे आता इशू म्हणत असते की आत्या, याचा अर्थ काय? तू आईबाबांना सगळं काही सांगणार आहेस? अगं नको ना, प्लीज आईबाबांना याबद्दल काही सांगू नकोस. तेव्हा इथे नम्रता म्हणते, हे बघ आत्या, आईबाबांना ना तू आत्ताच काही नको सांगू. आपल्या आता इशूला बरं वाटू दे, त्यानंतर आपण आईबाबांना सांगू. तेव्हा इशू म्हणते, आत्या अगं तू आईबाबांना फोन करून उगाच कशाला आता त्रास देतेस? तुला माहिती आहे ना ते दोघेजण काळजी करत राहतील. तेव्हा जयू आत्या म्हणते, हो ठीक आहे, तुम्ही मला सांगू नका माझ्या दादा वहिनीला कधी आणि काय सांगायचं ते. मलासुद्धा त्यांची काळजी आहे, कळलं ना? तुम्ही सांगायची गरज नाही आहे. चला आता आराम करा. त्यानंतर इथे प्रेक्षकांनो जयू आत्या म्हणते की बरोबर आहे, तुमच्या आईवडिलांना त्रास होईल आणि मला त्रास होत नाही का? मला नाही का इथे वाईट वाटत? तेव्हा इथे जयू आत्या आता रागाने आपल्या रूममध्ये निघून जाते. त्याचबरोबर इथे आता फोन आलेला असतो नम्रताचा. आकाशने तिला फोन केलेला असतो. तेव्हा इथे नम्रता म्हणते, हां बोला ना. तेव्हा आकाश म्हणत असतो की नम्रता, अगं खरं तर तुला एक न्यूज द्यायला फोन केला आहे. तुला माहिती आहे का, तो ड्रायव्हर सापडला आहे ज्याने ईश्वरीचा ॲक्सिडेंट केला होता. पण त्या ड्रायव्हरने असं स्टेटमेंट दिलं आहे की तो तिथे ईश्वरी देसाईला मारायला आलाच नव्हता. तो फक्त तिथे गाडी चोरायला आला होता. पण जेव्हा त्याला कळलं की गाडीचे ब्रेक फेल आहेत, तेव्हा त्याने गाडी तिथेच सोडली आणि त्याने गाडीतून उडी मारून तो निघून गेला. तेव्हा इकडे आता या सगळ्यामध्ये आहे ना दादाची काही चुकी नाही आहे गं. खरंच तू ईश्वरीला सांग ना दादाला माफ करायला. या सगळ्यात त्याची काही चुकी नाही आहे, असं आकाश म्हणतो. तेव्हा इथे नम्रता म्हणते, बरं बरं ठीक आहे, मी सांगते इशूला. तो फक्त गाडी चोरायला आला होता का? ठीक आहे सांगते. बरं ठेवू? तेव्हा आकाश म्हणतो, ठेवताय का? तेव्हा नम्रता म्हणते, का तुम्हाला काही महत्त्वाचं बोलायचं आहे का? तेव्हा आकाश म्हणतो, नाही असं काही नाही आहे. नाही बरं बरं ठीक आहे, ठेवा तुम्ही ठेवा, असं म्हणून तो आता फोन ठेवून देतो. त्याला नम्रताबरोबर खरं तर गप्पा मारायच्या असतात. त्यानंतर फोन ठेवल्यानंतर इथे आता तिची बहीण नम्रता ईश्वरीला म्हणत असते, इशू अगं आकाशचा फोन आला होता. तो ड्रायव्हर म्हणत होता पोलिसांना त्याने माहिती दिली आहे की तो फक्त गाडी चोरायला आला होता, तुला मारायला नाही. त्याचं इंटेन्शन तुला मारायचं नव्हतं. तेव्हा इथे आता ईश्वरी म्हणत असते की ताई तू गप्प बस, मला माहिती आहे काय खरं काय खोटं, मला सगळं काय माहिती आहे. स्वतःवरती नाव यायला नको म्हणून दुसऱ्यांवरती ढकलून मोकळं व्हायचं, आत्या आता बोलली ना. त्याचबरोबर इथे अंजली आणि आजी यांना जाणून घ्यायचं असतं की ईश्वरी आता कशी आहे. त्यामुळे इथे आता ईश्वरीला बघायला जायला हवं, कारण अर्णव तिला बघायला गेलाय की नाही हे सगळ्यांना आता ऐकायचं असतं. तेव्हा आजी म्हणत असतात, काय गं अंजली, ईश्वरीची काही माहिती मिळाली का गं? ईश्वरी कशी आहे आता? बिचारीला किती त्रास झाला ना आपल्यामुळे. तेव्हा अंजली म्हणते, हो ना गं, आपण जाऊया का तिला बघायला? तेव्हा आजी म्हणतं, जाऊया. तिच्या आत्याने जरी आपला अपमान केला ना तरीसुद्धा आपण सहन करू. कारण कसं आहे ना, आता आपली चुकी तर आहे. आपल्या बंद गाडीतून ती गेली होती. तिच्या जीवाचं काही बरं वाईट झालं असतं तर? तेव्हा इथे आता अंजली म्हणते तेच, नाहीतर तिला फोन करूया आणि तिची विचारपूस करूया. आपल्याला कालपासून तिची काही माहितीच मिळालेली नाही आहे. चल जाऊया तिच्या घरी, तिच्या आत्याची बोलणी खाऊया. तेव्हा अर्णव म्हणतो, एक मिनिट, बरी आहे ती आता. तेव्हा अंजली म्हणते, तुला कसं माहिती? तू काय बघायला गेला होतास का तिला? तेव्हा इथे अर्णव म्हणतो, हो, मी तिला तिच्या घरी बघायला गेलोच होतो ना. तेव्हा इथे अंजली म्हणते, बरं झालं. बघतेस ना आजी, ईश्वरीची काळजी फक्त आपल्या दोघींना नाही तर चिंटूला सुद्धा आहे. तेव्हा अर्णव म्हणतो, नाही असं काही नाही आहे, माणुसकीच्या नात्याने गेलो होतो. ती माझी एक फक्त एम्प्लॉई आहे आणि त्यासाठी फक्त मी विचारपूस करायला गेलो होतो, अजून काही नाही, असं इथे अर्णव आता म्हणतो. त्याचबरोबर इथे राकेश धावत पळत आलेला असतो आणि तो म्हणतो की ईश्वरी, हे सगळं काय आहे? काय अवस्था झाली आहे तुमची? हे सगळं आहे ना माझ्यामुळे झाले. तुमच्यावरती एवढा मोठा कठीण प्रसंग आला होता आणि त्याच्यातून बाहेर काढण्यासाठी मी इथे नव्हतो. अहो, मी प्रत्येक वेळेला प्रत्येक वळणावरती तुमची साथ द्यायची ठरवले आणि हे काय झालं? तुमचा एवढा मोठा अपघात झाला आणि मी इथे साधी तुमची मदत करायला सुद्धा नव्हतो. तेव्हा इकडे जयू आता म्हणते, बरं बरं ठीक आहे राकेश, तुम्ही नका रडू. तुम्ही इथे नव्हतात ना तर आम्हाला खरंच करमत नव्हतं. तुम्ही आता घरी आलात ना तर आम्हाला असं वाटतं की घरातलंच माणूस परत आले की काय. नका काळजी करू, इशू आता बरी आहे. तेव्हा इथे राकेश म्हणतो, अहो आत्या कशी नको काळजी करू, तुम्हीच सांगा ना. आता मी कामानिमित्त बाहेर गेलो होतो आणि परत येऊन बघतोय तर काय, ईश्वरीजींची ही अशी अवस्था झाली. तेव्हा ईश्वरी म्हणते, राकेशजी नका काळजी करू, अहो मी आहे ना, मी अगदी व्यवस्थित आहे, तुम्ही नका बरं काळजी करू. तेव्हा राकेश म्हणतो, अशी कशी काळजी नको करू? हे बघा ईश्वरीजी, मी आता इथे आलोय तुमच्यासाठी.
मी इथे डायरेक्ट पुण्यावरून आलोय, कळतंय का? तेव्हा इथे आत्या म्हणते, बघताय ना, पुण्यावरून आले ते इथे. त्यांना कळलं इशूला बरं वाटत नाही, तर लगेच धावत पळत आले. तेव्हा राकेश म्हणतो, आत्या, अहो मी घरचाच आहे ना. ईश्वरीजींची ही अवस्था झाली हे मला कळलं, माझ्या पायाखालची जमीनच सरकली. पण आता कामामुळे मी लगेच येऊ शकलो नाही. पण मला बघवत नाही आहे ईश्वरीजी, खरंच मला बघवत नाही आहे. आता नाही, आता मी इथेच आहे. तुम्हाला जे काही हवं आहे ना, ते तुम्ही माझ्याकडे मागायचं. तुमची सगळी छोटी मोठी कामं सगळी मी करणार. तुम्हाला जे हवं असेल ना, ते सगळं मी तुम्हाला हातामध्ये आणून देणार. पट्टी बदलण्यापासून ते सगळं काही अगदी मी तुम्हाला देणार. तुम्ही फक्त मला आवाज द्यायचा. मी तुमच्यासाठी इथे हजर असेन. तेव्हा इथे तुमच्याबरोबर हे जे काही झाले ते खूप चुकीचं आहे. मला बघवत नाही आहे. काय अवस्था झाली आहे तुमची. तुमच्याकडे बघून मला माझं रडूसुद्धा आवरत नाही आहे. तेव्हा इथे आता ईश्वरी म्हणत असते, राकेशजी, अहो शांत व्हा तुम्ही. खरंच शांत व्हा. मला एवढं काही झालेलं नाही आहे. तुम्ही रडायचे गप्प बसा बरं. तेव्हा इथे आता राकेश म्हणत असतो, ईश्वरीजी, अहो कसं रडायचं गप्प राहू, तुम्हीच सांगा ना. मला अजिबात हे सहनच होत नाही आहे. तुमची अवस्था ही काय करून ठेवली. हे ज्याने कोणी केलं आहे ना, त्याला मी अजिबात सोडणार नाही आहे. त्याला मी चांगला धडा शिकवणार. हे कसं काय झालं. तुम्ही का गेला होतात तिथे. तुम्ही त्या ठिकाणी जायलाच नको होतं. तेव्हा इथे आता ईश्वरी म्हणत असते, राकेशजी तुम्ही शांत व्हा. मी खरं सांगते तुम्हाला, आता मी एकदम बरी आहे. मला काही झालेलं नाही आहे. तेव्हा नम्रता म्हणते, हो राकेशजी, अहो तुम्ही रडताय कशाला. रडू नका, इशू आपली एकदम बरी आहे. तेव्हा ईश्वरीला खूप कौतुक वाटत असतं की राकेश किती काळजी करतोय तिची. म्हणजे असा कोणी व्यक्ती असू शकतो का, म्हणजे इथे काळजी करणारा रडणारा. तेव्हा इथे जयू आत्या म्हणते, बघितलं का, इथे यांना किती काळजी आहे. त्यांना कळलं की ईश्वरीचा अपघात झाला आहे, तर लगेच इथे पुण्यावरून आले आणि इथे येऊन आता राकेश तिच्या पायाला हात लावत असतो. तेव्हा इथे ईश्वरीला असं वाटत असतं की राकेश खरंच खूप चांगलं आहे, पण त्याचे इंटेन्शन खूपच जास्त वाईट असतात. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे लावण्या अर्णवला म्हणत असते की अर्णव, अरे ती ईश्वरी देसाई कधी बरी होईल काही माहिती नाही. तू एक काम कर ना, एक चांगली PA जी खूप शिकली सवरलेली आहे तिला हायर कर ना. तेव्हा इथे अर्णव आता म्हणत असतो की नाही, तिला कुणीही रिप्लेस करू शकत नाही आणि मी तिची जागा दुसरी कुणाला देणारसुद्धा नाही. तर इथे अर्णव पुन्हा ईश्वरीला भेटायला आलेला असतो आणि ईश्वरी म्हणत असते, कशाला आलात तुम्ही इथे. मला तुमच्याशी काहीसुद्धा बोलायचं नाही आहे, कळलं ना. म्हणजे आधी त्रास होईल असं वागायचं आणि नंतर येऊन बोलायचं. तेव्हा अर्णव म्हणतो, ठीक आहे, मी तुला चुकीचा वाटतोय ना, माझंसुद्धा चुकलं की तुला इतकं महत्त्व दिलं, असं अर्णव ईश्वरीला म्हणतो.